जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरुदेव. संध्याकाळच्या बॅचला एकंदर 28 लोकांनी ऑप्शन दिलेलं आहे. आज बघू किती. माधवी दळवी. माधवी मॅडम, तुम्ही पहिल्यांदा आला का इकडे संध्याकाळच्या बॅचला? माधवी दळवी, आवाज येतोय माझा? माधवी ताई. हो हो, आवाज व्यवस्थित येतो. हा, नाही, माधवी ताईशी बोलायचं की त्यांचं नाव पहिल्यांदा बघितलं इथं मी, माधवी दळवी. ठीक आहे, तर नसतील. इरा पण आली आहे. ओके, सुरू करूया आपण. येथील हळूहळू लोक. आपण काल याच्यावरती सविस्तर चर्चा केली. थोडासा रिव्ह्यू परत घेऊ आपण, कारण मधला 24 तासाचा वेळ गेलाय. मी वाचतोय ह्याला, नंतर पुन्हा आपण काल जिथे सोडलं तिथून पुढे आपण परत एकत्र अभ्यास करू. सुरुवातीला पठधातू घेतलेला आहे. वर्तमान काळ आहे. वर्तमान काळाला व्याकरणामधलं नाव आहे लट लकार किंवा लटकार. प्रथम पुरुष एकवचन सह पठती, तो वाचतो. प्रथम पुरुष द्विवचन तौ पठतः, ते दोघे वाचतात. प्रथम पुरुष बहुवचनम, ते पठंती, ते सगळे वाचतात. मध्यम पुरुष एकवचन त्वम पठसी, तू वाचतोस. मध्यम पुरुष द्विवचनम युवाम पठतः, तुम्ही दोघे वाचता. मध्यम पुरुष बहुवचनम यूयम पठतः, तुम्ही सगळे वाचता. उत्तम पुरुष एकवचनम अहम पठामि. उत्तम पुरुष द्विवचनम आवाम पठावह. उत्तम पुरुष बहुवचनम वयम पठामह, आम्ही सगळे वाचतो. या ठिकाणी सह तौ ते त्वम युवाम यूयम अहम आवाम वयम हे सर्वनाम आहेत. तो ते तू तुम्ही तुम्ही, मी आम्ही आम्ही. हे आम्ही दोघे आणि नंतर आम्ही सगळे, तुम्ही दोघे तुम्ही सगळे, ते दोघे ते सगळे, ही सगळी सर्वनाम. आणि त्या क्रियापदाला लागलेले जे प्रत्यय आहेत ते तीतः अंती, सीथः थः, सीथः थ, आम्ही आवह आमह. ते हळूहळू आपल्याला त्याची सवय होईल या सगळ्या गोष्टीची. जी क्रियापदं आपल्याला अभ्यासात दिलेली आहेत ती 18 क्रियापदं आहेत. पठती, करोती, गच्छती, लिखती, पिबती, क्रीडती, नृत्यती, तिष्ठती, पश्यती, धावती, नमती, अस्ति, निवसती, रक्षती, चलती, भवती, सिंचती, पूजती. हे 18 क्रियापद आहेत. आणि ह्या 18 क्रियापदांची वर्तमान काळातली रूप आपण अभ्यासतो आहोत. आपण या ठिकाणी जे धातू बघितले ते आतापर्यंत पठ बघितलेलं आहे. आता आपण इथे वाचलं, हेच इथं रिपीट केलं त्यांनी सहपठतीपासून पुढे. क्रू धातू यात बघितलं आपण की काही ठिकाणी बदल आहे. प्रथम पुरुष एकवचन सह करोती हे नॉर्मल आहे. प्रथम पुरुषः द्विवचनम तौ कुरुतः. प्रथम पुरुष बहुवचनम ते कुर्वन्ति. मध्यम पुरुष एकवचनम त्वम करोषि.
मध्यम पुरुषः द्विवचनं युवां कुरुथः, मध्यम पुरुषः बहुवचन यूयं कुरुथ, उत्तम पुरुषः एकवचन अहं करोमि, उत्तम पुरुषः द्विवचनम् आवां कुर्वः, उत्तम पुरुषः बहुवचनं वयं कुर्मः. हे थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं क्रू धातूचं. गम गच्छ जाणे, हे जसं पहिल्यांदा बघितलं त्या प्रकारचंच आहे. लिख लिहिणे, पिब पिणे, हे पण तसंच आहे. क्रीड खेळणे, नृत नाचणे, हे वेगळं थोडंसं. नाही तसंच आहे, सेमच आहे. स्था तिष्ठ, फक्त फरक म्हणजे स्था हा धातू आहे आणि तिष्ठ हे क्रियापद आहे. याचं रूपांतर झालेलं त्याच पद्धतीने झालेलं आहे. दृश्य पश्य, फक्त दृश्यचं पश्य झालंय, क्रियापद रूपांतर नॉर्मलच आहे. धाव धावणे, नम नमणे, नम नमस्कार करणे, नम नमती. इथपर्यंत मला वाटतं आपण घेतलंय परवा. इथून पुढे आपण घेतलं असेल तरी आपण रिपीट करूया. सुरुवातीला आपल्याकडे आहे इरा, अस, असणे, प्रथम पुरुषः एकवचनं सः अस्ति, प्रथम पुरुषः द्विवचनं तौ स्तः, प्रथम पुरुषः बहुवचनं ते सन्ति, मध्यम पुरुषः एकवचनं त्वम् असि, मध्यम पुरुषः द्विवचनं युवां स्तः, मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं स्त, उत्तम पुरुषः एकवचनं अहम् अस्मि, उत्तम पुरुषः द्विवचनं आवां स्वः, उत्तम पुरुषः बहुवचनं वयं स्मः. ओके, गुड. आता ह्याच्यामध्ये अस हा धातू आहे. अस्ति, अस्ति म्हणजे आहे. तौस्तः म्हणजे ते दोघे आहेत. ते संती म्हणजे ते सगळे आहेत. त्वम असि म्हणजे तू आहेस. युवाम स्थः म्हणजे तुम्ही दोघे आहात. युयम स्थः म्हणजे तुम्ही सगळे आहात. उत्तम पुरुषः अहम अस्मि म्हणजे मी आहे. आवाम स्वः म्हणजे आम्ही दोघे आहोत. आणि वयम स्म म्हणजे आम्ही सगळे आहोत. आता अहम अस्मि आपण जर दूरदर्शनवरती डीडी न्यूजला ट्राय केलं किंवा डीडी सह्याद्रीला सकाळी 7:45ला संस्कृत बातम्या लागतात, तर त्या ठिकाणी जे बातम्या देणारे वार्ताहर असतात ते सुरुवात करताना ते म्हणतात अहम अस्मि गवेश द्विवेदी किंवा अहम अस्मि लता त्रिवेदी, म्हणजे मी अमुक अमुक आहे. अहम अस्मि दिलीपः असं सांगितलं जातं. त्वम असि इरा किंवा त्वम असि, हे म्हणजे समोरच्या करता. हे त्वम म्हणजे आपण एकेरी वापरतो त्या साधारण तसं असतं ते. आणि आदरार्थी करता पुन्हा वेगळे सर्वनाम आहेत त्याला. युयम हे अनेक वचनी, ते हे अनेक वचनी, वयम हे अनेक वचनी. अहमचं वयम. तौ युवाम आवाम याचा वापर त्यामानाने कमी असतो, कारण आपण जेव्हा दोन व्यक्तींबद्दल बोलतो तेव्हाच द्विवचन वापरलं जातं. पण बहुतेक वेळेला पुस्तकांमध्ये सुद्धा एक वचनम आणि बहुवचनमच दिलेलं असतं. पण संस्कृतमध्ये द्विवचनांची व्यवस्था आहे आणि त्याचे प्रत्येक क्रियापदाची रूप ही अभ्यासाकरता आहे. ओके, तर हे नि वस, वस धातू आहे आणि त्याला नि उपसर्ग लागलेला आहे. वस म्हणजे राहणे, निवस म्हणजे एके ठिकाणी कायम स्वरूपी राहण्यासारखं, म्हणजे आपण जसं घरात राहतो ते निवस. तर या ठिकाणी निवसती म्हणजे तो राहतो. तर ह्याचं वाचन आपण करूया. रवींद्र जोशी साहेब. प्रथम पुरुषः एकवचनं सः निवसति,
ओके. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ निवसतः, प्रथम पुरुषः बहुवचनं ते निवसन्ति, गुड. प्रथम पुरुषः एकवचनं त्वं निवससि, प्रथम मध्यम पुरुषः द्विवचनं युवां निवसतः, राईट. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं निवसथ, उत्तम पुरुषः एकवचनम् अहं निवसामि, उत्तम पुरुषः द्विवचनम् आवां निवसावः, उत्तम पुरुषः बहुवचनं वयं निवसामः. राईट. आता सह निवसती तो राहतो, सह निवसती ग्रामे तो खेड्यामध्ये राहतो, तव निवसतः ग्रामे ते दोघे खेड्यात राहतात, ते निवसंती शहरे ते सगळे शहरात राहतात, अहम निवसामी मुंबईया नगरे मी मुंबई नगरात राहतो, आवाम निवसावह USA आम्ही दोघे USA ला राहतो, वयम निवसः इराण देशे आम्ही सगळे इराण देशात राहतो. तर अशा प्रकारे वाक्य याची बनतात पुढे. रक्षण करणे. राजेंद्र कोलेकर साहेब. प्रथम पुरुषः एकवचनं सः रक्षति, प्रथम पुरुषः द्विवचनं तौ रक्षतः, प्रथम पुरुषः बहुवचनं ते रक्षन्ति, मध्यम पुरुषः एकवचनं त्वं रक्षसि, मध्यम पुरुषः द्विवचनं युवां रक्षतः, मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं रक्षथ, उत्तम पुरुषः एकवचनं अहं रक्षामि, उत्तम पुरुषः द्विवचनं आवां रक्षावः, उत्तम पुरुषः बहुवचनं वयं रक्षामः. तर हे फक्त रक्ष याच्यामध्ये वेगळं असं नाहीये फारसं. जसं आपण निवस केलं तसंच रक्षती, मी रक्षण करतो, तो रक्षण करतो, आम्ही रक्षण करतो, आम्ही सगळे रक्षण करतो, तुम्ही रक्षण करता, तुम्ही दोघे रक्षण करता, अशा प्रकारचे हे छोटी छोटी वाक्य आहेत. चल धातू हे वयम रक्षामः, एक मिनिट, हे वयम रक्षामः जे आहे हो ते मला वाटतं जसे टॅगलाईन असतात ते हो आपलं आहे त्या सत्यमेव जयते, हा, मला सत्यमेव वाटतं जयते. बॉर्डर सिक्युरिटी किंवा हो कोणाचं तरी आहे आहे. आहे त्यांचं त्या हा, ठिकाणी वयम टॅगलाईन होती. रक्षामः. ते जेव्हा हा, 26 भविष्य जानेवारीची काळात. वगैरे मिरवणूक निघते ना ती शस्त्रास्त्रांची, हा. त्यावेळेस त्या हा. गाडीवर लिहिलेलं असतं वयम हा, बरोबर, रक्षामः. वयम बरोबर. हा. गिरीश देशपांडे साहेब. चल धातू. हो चल चालेल. सर एक प्रश्न होता, विचारू का? काय काय एक बोला मॅडम. प्रश्न होता, विचारू का? हो बोला बोला. आपलं जे गणपती अथर्व शीर्ष आहे हो त्यात लाईक एक्झाम्पल द्यायचं, सर्वम जगदिदम तत्वस्थिष्ठती, सर्वम जगदिदम त्वयि लयनिष्ठती, याला ती लावला आहे. तर इथे आपण प्रथम पुरुष एकवचनाला ती लावतोय. तो प्रत्यक्षम ब्रह्मासी, ब्रह्मासीच आहे ना ते, तो प्रत्यक्षम ब्रह्म असे म्हणजे अर्थ असं की तूच ब्रह्म आहेस. पुढचं आहे ना, जगदिदम त्वत्तो जायते, जगदिदम तत्वस्थिष्ठती, तिष्ठसीच आहे ते, जगदिदम त्वयि लयनिष्ठती. लयमेशसी सीच आहे ते. म्हणजे आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण ऍड्रेस करतो ना, त्याच्यातून मी शिकलीये, त्याच्या सगळीकडे ती लिहिलेलं आहे. मी चुकीची म्हणतेय का? हा मग असेल, तरी मी चेक करतो पुन्हा एकदा, पण माझ्या आठवणीप्रमाणे सीच आहे ते, ती नाही आहे ते. पुन्हा एकदा चेक करतो मी. हा, ती फक्त मला एकदा नंतर तुम्ही उद्या सांगितलं तरी चालेल. हो त्याचा उद्देश तोच आहे की देवाला उद्देशून तूच सगळं आहेस, तूच ब्रह्म, तूच विष्णू. म्हणजे आपण प्रत्येक देवतेची ज्याची ज्याची आराधना करतो
त्याला सगळं असं मराठी तसं सगळं एक्सप्लेनेशन हा दिलंय. हा हा मी बघून पुन्हा एकदा तुम्हाला मराठी कन्फर्म एक्सप्लेनेशन आहे माझ्या त्या पुस्तकात. हा चालेल. मला वाटतं की ते सीच आहे आणि हे आहे सी. हा हा आणि देवाला आपण त्याला एक रूप म्हणजे एकेरीच बोलतो ना, त्यामुळे ते तोमच घेतला की त्यांनी ऋषींनी घेताना पण तोम घेतलेले आहे ते. हो तू हम्म, तू म्हटलंय. हम्म. पण मग मी किती म्हणते अथर्व शीर्ष त्वं प्रत्यक्ष ब्रह्म तुम्हाला आत्मासी नित्यम ते सीच आहे मॅडम ते. तरी बघूयात. हा हम्म, हम्म. नाही नाही तीच आहे तिथे. हा सर्वम जगदिदम तत्त्वस्थिष्ठते. आय एम हॅपी कारण मी ती बरोबर म्हणतेय. अच्छा नाही ठीक आहे, बघूयात. मी बघून तुम्हाला मी सांगतो काय काय त्याचं व्याकरण काय नेमकं बघून मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये हो सांगा. हो सांगतो. चल चालणे. या. हो. प्रथम पुरुषः एकवचनं स चलति. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ चलतः. प्रथम पुरुषः बहुवचनं ते चलन्ति. हम्म, मध्यम पुरुषः एकवचनं त्वं चलसि. हम्म, मध्यम पुरुषः द्विवचनं युवां चलतः. हम्म, मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं चलथ. हम्म. उत्तम पुरुषः एकवचनं अहं चलामि. ओके उत्तम पुरुषः द्विवचनं आवां चलावः. राईट. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं चलामः. हम्म. ओके आता पुढे कल्याणी ताई राहेगावकर. हा भू सर. हा भू धातू हा वाचाल तुम्ही. हो. प्रथम पुरुषः एकवचनं सः भवति. हम्म, प्रथम पुरुष द्विवचनं तौ भवतः. हम्म. प्रथम पुरुष बहुवचनं ते भवन्ति. नाईस. मध्यम पुरुषः एकवचनं त्वं भवसि. हम्म, मध्यम पुरुषः द्विवचनं युवां भवतः. हम्म. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं भवथ. राईट. उत्तम पुरुषः एकवचनं अहं भवामि. उत्तम पुरुषः द्विवचनं आवां भवावः. राईट. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं भवामः. ओके गुड नाईस. तुमच्या बरोबर ओळी बसते का? हा ओवी बसते कधी अच्छा. आणि कधी असं म्हणजे मोडी आहे समजा. तिला ते अजून तेवढं नाही हा नाही अजून बसत. लहान आहे ना ते कार्टून हा. मधली गाणी असतात ती ऐकवायला चालतील तिला सध्या. हो हो ते सध्या तेच करतीये ते. संस्कृत मध्ये खूप चांगली गाणी आहेत. हो हस्तमेलनमचं ते एक गाणं आहे हा, हा. हस्तकुटुंबम वालं. हो हो हा हो. तर ते सध्या येतंय समजा थोडं. एषः स्नेहलुतातः हा 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 येस. अस्य नाम खलु अंगुष्टः. ते वालं समजा आलंय समजा थोडं. बाकीचे अजून नाही आले. नाही वेळ लागेल त्याला. हा बरं आता तुम्ही आम्हाला थोडस आता तुम्हाला ज्ञान आहे म्हणून अस आणि भू यातला थोडा फरक सांगा. दोन्हीमध्ये काय फरक आहे अस धातू आणि भू धातूमध्ये? असं जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण एखादी क्रिया आहे म्हणजे अस्ति स्तः संती म्हणजे जसं की एक झाड असेल जर आपण चित्रवर्णन वगैरे करताना घेतो वृक्षः अस्ति असं घेताना जर आहे जसं तुम्ही आता मला म्हणजे सगळ्यांना सांगितलं एक वचन द्विवचन आणि बहुवचनामध्ये जेव्हा आहे प्रेझेंट आहे तेव्हा आपण अस्तिचा वापर करतो. आणि होणे म्हणजे एखादा भूभव हा धातू जनरली आपण काय करतो की भविष्यामध्ये वापरला जातो कारण की होईल या अर्थामध्ये पण होणे किंवा घडते वर्तमान काळ म्हटलं घडते जेव्हा ते एका वेळेला भवती म्हणजे होत आहे ते. हो भवती हा धातू हा भूभव धातू आहे जे असण्यासाठीच आपण वापरतो. त्याच्यामध्ये जसं की फॉर एक्झाम्पल आता आपल्याला सांगायचं असेल तर हे आहे म्हणजे हे आहे साठी अस्ति वापरणार आहेत. आणि भव धातू मध्ये आपण भविष्यती मध्ये पण चालू शकतो किंवा आहे प्रेझेंट त्याच्यामध्ये होणे ही क्रिया होऊ शकते असं असेल तरी पण आपण भव धातूचा वापर करतो. ओके छान थँक्यू. सर एक मिनिट सॉरी सहभवती काय म्हणजे तो आहे होणे काय म्हणजे कसं? सहभवती म्हणजे तो होतो
जसं सह भवती एकम राजा नाटकम, नाटके. सह, तो नाटकामध्ये एक राजा बनतो. अच्छा. म्हणजे तसं तो बरं. म्हणजे आहे असं नाही, पण तो बनतो हा राजा. हा अहम भवामी विद्यार्थी वर्गे, अहम हा. वर्गे आता विद्यार्थीन भवामी. आणि जर समजा स्टोरीसाठी वापरायचं असेल तर तिथे पास्ट वापरावा लागतो हा, मग आपल्याला. ते भूतकाळ, ते जसं की आपण भूभावामध्ये. ते नंतर जाऊ आपण त्यामध्ये. म्हणजे हा, सध्या हो. नको त्यामध्ये. आपण फक्त वर्तमान काळात आता सध्या रिस्ट्रिक्ट करू. पुढच्या हम्म. याच्यामध्ये या प्रारंभामध्ये येईल आपल्या. असती म्हणजे प्रेझेंट परफेक्ट हा, आणि नाही असं ती यू म्हणजे कंटिन्यू. नाही असं नाही. अस म्हणजे अस्तित्वात सध्या आहे ते, जे सध्या अस्तित्वामध्ये आहे त्याला अस म्हटलं जातं. सह अस्ति तो आहे, सहगृहे अस्ति तो घरी आहे, हे तो त्या ठिकाणी आहे. आणि मग अहम शिक्षक भवती, मी शिक्षक होतो. कोणी विचारलं म्हणजे शिक्षक कोण होईल, हा तर to be अहम आणि to be आणि बिकमिंग मध्ये जो फरक आहे तो हा. ह्या दोघांमध्ये आहे. हा थोडंसं. बरोबर ना? म्हणजे भवती म्हणजे हे सध्या अस्तित्वात आहे किंवा नाही, म्हणजे होतंय, ते होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, ते भवती. तो Being आणि होतोय. बिकमिंगचा फरक आहे. हो हो हो. टू बी आणि इज, म्हणजे इंग्रजी मधलं इज म्हणजे अस आणि टू बी म्हणजे होणे. ओके ओके असं. ओके ओके. हा, आय गॉट इट. असं. हा. वैशालीताई, सिंच. हिंदीमध्ये पण नका वापरतात. हिंदी नका वाचू, ही मराठी आपण वाचू. तर हिंदी भाषिक आपल्याकडे नाही कोणी ना. आपण जे उत्तर लिहिणार आहे सगळे मराठीमध्ये लिहिणार आहे. याचा सिंच नावाचा धातू आहे, त्यापासून सिंच नावाचं क्रियापद तयार झालं. इथे तुम्ही अजून एक बघाल, इथे हे जे न आहे ना, हे टिपिकल एक पद्धत आहे लिहिण्याची संस्कृतमध्ये. त्या च्या वर लिहिलेलं आहे. हे याचा उच्चार असं काहीतरी होतो, सिंच. परफेक्ट न पण नाही आहे ते, पण सिंच असं होतं ते. आणि त्याचं धातू सिच आहे. सिच म्हणजे पाणी देणे, सिंच आहे त्यापासून झालेलं क्रियापद पाणी देणे. प्लीज वाचा. प्रथम पुरुषः एकवचनं सः सिञ्चति. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ सिञ्चतः. प्रथम पुरुषः बहुवचनं ते सिञ्चति. ते सिञ्चन्ति. सिंचन्ति. मध्यम पुरुषः एकवचनं त्वं सिञ्चति. मध्यम पुरुषः द्विवचनं युवां सिञ्चतः. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं सिञ्चथ. उत्तम पुरुषः एकवचनं अहं सिञ्चामि. उत्तम पुरुषः द्विवचनं आवां सिञ्चावः. उत्तम पुरुषः बहुवचनं वयं सिञ्चामः. राईट, व्हेरी गुड. यामध्ये चर्चा करावं असं वेगळा पॉइंट नाहीये काही. कुछ, आता कुछ वाजणार कोण आहे? वैशालीताई नंतर वेदश्री. हो. प्रथम पुरुषः एकवचनं सः कुज्यति. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ कुज्यतः. प्रथम पुरुषः बहुवचनं ते कुज्यन्ति. मध्यम पुरुषः एकवचन. नाही, एक मिनिट. तू त्या जला ज करते का, डबल जे करते का? पूजती, पूज्यती नको त्याला व्हायला. म्हणजे थोडं जाणवतं की होते त्याला जोड देते की काय. सह पूजती, सह तौ पूजतः, ते पूजन्ति. हो. सॉरी. प्रथम पुरुषः एकवचनं सः कुजति. प्रथम पुरुषः द्विवचनं तौ कुजतः. प्रथम पुरुषः बहुवचनं ते कुजन्ति. मध्यम पुरुषः एकवचनं त्वं कुजसि. मध्यम पुरुषः द्विवचनं युवां कुजतः. मध्यम पुरुषः बहुवचनं यूयं
कुजथः थो थो कुजथ हा. उत्तम पुरुषः एकवचनम् अहं कुजामि उत्तम पुरुषः द्विवचनम् आवां कुजावः उत्तम पुरुषः बहुवचनं वयं कुजामः. हे कूज जे आहे नॉर्मली पक्ष्यांच्या करता असतं. ते पूजन करतात पक्षी. पक्षी जेव्हा गायन करतात त्याला पूजन करणे असं म्हटलं जातं. आणि त्याचा धातू पूज आहे, त्यापासून पूज हेच क्रियापद आहे. आणि रूपांतरित झालेलं सह कूजती, तौ कूजतः, ते कूजन्ति, त्वं कूजसि, युवां कूजथः, यूयं कूजथ, अहं कूजामि, आवां कूजावः, वयं कूजामः. अशा प्रकारचे हे वर्तमान काळातले तिन्ही पुरुषांचे, तिन्ही वचनांचे, 18 क्रियापदांचे होणारे रूपांतर आपण बघितलं. आता ह्याच्यामध्ये पुन्हा आणखी काही आता आलेले काही मनामध्ये काही विचार आहेत का, काही शंका आहेत का? कारण हा टेबल आपल्याला सवयीने पाठ होईल, लक्षात राहील आपोआप. जेव्हा आपण अनेक वाक्य करू त्यावेळेला ते लक्षात राहील आपल्याला. सर एक प्रश्न होता, हे हो, बोल. द्विवचन जे संस्कृतमध्ये आहे ते म्हणजे फक्त अकॅडमिक साठी आहे का नाही जनरली वापरात आहे, वापरामध्ये आहे ते. आहे का? जेव्हा आपण दोन व्यक्तींबद्दल बोलतो त्यावेळेला ही अशा प्रकारचं क्रियापद वापरलं जावं असं अपेक्षित आहे आणि तसं वापरलं जातं. आणि अच्छा. तीच पद्धत आहे. दोघांच्या बद्दल बोलताना कोणी बहुवचन वापरत नाही, अच्छा. द्विवचन वापरतात ते. आणि तो सवयीचा भाग आहे. ते आपल्याला सवयीचा. सवय झाली की ऑटोमॅटिकली ते तसं क्रियापद तोंडातून बाहेर पडतं. बरोबर. ओके. आता आपण जे शिकलो याचं थोडेसे लहान लहान वाक्य ही आहेत. एक एक वाक्य आपण वाचूयात. सुरेखा ताई, सुरेखा कोकचे. सगळे वाचू सर का एकच वाचायचं? नाही, एकच वाचू आपण, एकावरती खूप लोड येईल. हा. रमेशः किं करोति? हा, रमेश हा. रमेश काय करतो? हा, बस तेवढंच. रमेश किम करोती. आता हे रमेश घेतलं त्यांनी. पुरुष जे असतात त्यांच्या नावाचे तिथे विसर्ग लागतो. मुलींच्या किंवा स्त्रियांच्या नावापुढे विसर्ग लागत नाही. जेव्हा कर्ता असतो तो पुरुष, रमेश हा कर्ता आहे वाक्यामध्ये, त्यावेळेला त्याला विसर्ग लागतो. रमेश किम करोती. किंवा जे आपण आपलं स्वतःचं नाव सांगतो, मम नाम दिलीपः, मम नाम गवीशः, मम नाम राजेंद्रः. पण जेव्हा मुलगी सांगते मम नाम इरा, तिला ते इरा हा म्हणत नाही, ते मम नाम स्नेह. तर हे मुलींच्या बायकांच्या नावामध्ये विसर्ग नसतो, पुरुषांच्या मुलाच्या नावामध्ये असतो. म्हणून इथे रमेश हा कर्ता आहे, तो क्रिया करतो आहे. आणि ते प्रश्नार्थ क्रिया आहे. कोणतरी विचारतंय रमेश किम करोती, रमेश काय करतो. हे ओके इथपर्यंत वाक्य. ग्रामर मध्ये हा, ग्रॅमॅटिकली कर्ता आहे म्हणून त्याला विसर्ग लावायचा. आणि फिमेल ग्रामर मध्ये कर्ती नावाचं काही नाही म्हणून फिमेल करता जरी असली तरी तिला नसतो विसर्ग, नाही तिला. हे डिस्क्रिमिनेशन आहे. काय काय ते नाही, क्लिअर नाही आला आवाज. हे डिस्क्रिमिनेशन आहे. हा, नाही ते ठीक आहे, तर भाषा आहे, त्याला काय आता डिस्क्रिमिनेशन सांगणं अवघड आहे. आता ते भाषाच आहे ती. सर, हा, बोला बोला. आता काही काही नावं अशी असतात जे मुलींचे आणि मुलांचे सारखेच हा असतात. हा, मग ते आता ते तो किरण मुलगा वगैरे. आहे का मुलगी आहे त्याप्रमाणे ठरवायचं. बरीच नावं अशी असतात. मग त्याच्यावर ओळखायचं आपण की तो विसर्ग असेल तर मुलगा, नसेल तर मुलगी. हो. एषः रमेशः. हा,
बोलला? अदरवाईज त्या विसर्गाचा काही उपयोग नाहीये ना, फक्त हे समजायला की तो ती पद्धत आहे त्यातली, मी ते कसं ओळखूया म्हणून नाही केलं ते. डिफरन्सिएशन करण्यासाठी असेल ते. हा, तर ते पहिल्यापासून पद्धत आहे त्या संस्कृत मधली तशी आहे ती आता. ओके, ठीक आहे. हो, no tension. एषः रमेशः. एषः हे ते अव्यय आहे. रमेशः विशेषण म्हणतात, ऍक्च्युली अव्यय नाही म्हणतात त्याला, त्याचं रूपांतर होतं त्याचं. रमेश हा रमेश आहे. आता इथे आहे अस्ति हे इथे अध्यारूत आहे. म्हणजे बरेचदा संस्कृतमध्ये असं होतं की क्रियापद नसतंच ते, मग त्या ठिकाणी क्रियापद आहे असं गृहीत द्यायचं, किंवा की नुसतं क्रियापद असतं आणि कर्ताच नसतो. त्यावेळेला मग आपण ओळखायचं की ते क्रियापदावरून तो कर्ता कोणता आहे, प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष आहे, कसं आहे. इथे त्यांनी दिसलेलं की एषः रमेशः, हा रमेश आहे. इथं सह नाही वापरलं, सह रमेश नाही म्हटलं, एषः. एषः म्हणजे हा जवळ असतो आपल्या कुठतरी हाताच्या अंतरावरती. एषः हा रमेश आहे. म्हणजे कुठे एष वापरायचं, कुठे सह वापरायचं, याचे पण काही नियम आहेत, ते आपण नंतर बघूया. फक्त एवढंच बघू आपण की एषः हे याचं विशेषण आहे रमेशचं. पुढचं सोनाली सुळे मॅडम. तर इथं मग दोन कर्ते झाले का? मग एष हा पण करता आणि नाही, रमेश. रमेश हाच करताय, हे त्याचं एषः हे एक विशेषण झालं. हा, अच्छा. हे विशेष म्हणजे काय, सर्वनाम पण आहे आणि विशेष हा रमेश. कोणता रमेश? हा रमेश. म्हणजे रमेश बद्दलची ऍडिशनल माहिती त्यांनी दिली याच्यामध्ये. हा, नाही त्याला विसर्ग आलाय म्हणून म्हटलं. नाही नाही, ते त्याच्यामध्ये आणखी नियम असतो की कर्त्याप्रमाणे, क्रियापदाप्रमाणे सर्वनाम आणि बाकीच्या गोष्टी बदलतात, ते पण आहे. आणि एषः हे एषः पुल्लिंगीमध्ये असतं, स्त्रीलिंगीमध्ये एषा असतं. एषा, अच्छा. हा, सुळे मॅडम. किम करोति एषः, व्हॉट डज ही डू, हा काय करतो. हा, बस. किम करोति एषः, हा काय करतो. याच्यामध्ये एक्सप्लेन करावं असं काही पॉईंट नाहीये. तो काय करतो तर उत्तर पुढे दिलंय. स्नेहलताई तुम्ही घेता. सूर्यम पश्यती, सूर्याला पाहतो. हा, आता हे वाक्य आणखी जर थोडंसं एक्सपांड करायचं कसं कराल तुम्ही. प्रश्न असा आहे की किम करोति एषः, सहा सूर्यम पश्यती. ओके, अजून एषः सूर्यम पश्यति. प्रश्न हा, एषःच आहे ना. किम करोति एषः, एषः सूर्यम पश्यति. एषः सूर्यम पश्यती. सूर्यम पश्यति. आता इथे सूर्य असं असतं ते, पण इथे सूर्य काय आहे, काय पाहतो, सूर्य पाहतो. कोण पाहतो, एषः पाहतो. एषः कोण आहे, कर्ता आहे. मग सूर्यम काय आहे, पश्यति क्रियापद आहे. सूर्यम हे कर्म आहे. जेव्हा कायचं उत्तर बघायचं असतं आपल्याला, त्यामुळे त्याला कर्म म्हटलं जातं. एषः कर्ता, सूर्यम कर्म, पश्यति क्रियापद. जेव्हा सूर्य हा जरी पुल्लिंगी असला, जेव्हा ते कर्मामध्ये येतो त्यावेळी त्याचं रूपांतर सूर्यचं सूर्यम असं होतं. त्याच्यावर अनुस्वार लागतो किंवा हलंत म एंडिंग असतो. तर आपण सध्या पुढे लक्षात ठेवू की सूर्यम अनुस्वार असलेलंच आपण लक्षात ठेवू. ते हलंत म केव्हा येतं याचा नियम आपण नंतर बघू केव्हा तरी. तर एषः सूर्यम पश्यति, सह सूर्यम पश्यति, तो सूर्याला पाहतो. आणि सूर्यम झाल्यामुळे इथे वाक्य काय झालं, सूर्याला पाहतो. आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सूर्य पाहतो. तू काय करतो, मी सूर्य पाहतो. मी झाड पाहतो. इथं झाड असतं तर काय, वृक्षम पश्यति. एषः
वृक्षम पश्यती. आणि मराठीमध्ये काय झालं अर्थ, तो सूर्याला पाहतो. तर जेव्हा कर्म असतं आणि कर्मावरती जेव्हा अनुस्वार असतो तेव्हा त्याला ला किंवा त असं लागतं अटकाय. स ला ते सला नाते. आठवतं का हे स ला ते सला नाते? कुठे? चौथी विभक्ती ना? नाही, तर चौथी विभक्ती. द्वितीया आणि थोडं चतुर्थी. अजून. हा, किती? द्वितीय आणि चतुर्थी. द्वितीया. चतुर्थी. नाही, द्वितीया. ते थोडस हे चतुर्थी द्वितीया ओव्हरलॅपिंग आहे, पण ते काय होतं की अर्थ वेगळे होऊ शकतात, अर्थ पण वेगळे असतात. हा, द्वितीय आणि चतुर्थीला आहे. हा. पण आपण मराठीत बोलताना असं एक्झाम्पल मी झाड पाहतो, मी झाडाला पाहतो असं म्हणत नाही आपण. पण संस्कृतमध्ये ही द्वितीय विभक्ती मानली जाते. आणि सूर्यम पश्यती, कर्म जे असतं, कर्माचं रूपांतर होतं, करता नसतो त्यावेळेला द्वितीय विभक्तीमध्ये जातं ते. आणि सूर्यम, वृक्षम असं या प्रकारे त्यात बदल होतो. तो सह सूर्यम पश्यती. हा, त्याची एक्झाम्पल द्या ना. म्हणजे एक छोटे छोटे आपण वाक्य बघूयात समजायला कसं आहे. नंतर बघूयात ना, हळूहळू पुष्कळ येतील आपल्याला नंतर. हा चालेल. ओके. म्हणजे करता असेल तर करता असेल तरी सूर्यम होईलच ना? हो, करता असो किंवा नसो, तर इथं एश दिलेलं नाही त्यांनी. हा, पण सूर्यम हे कर्म आहे हे ते दिसतंच आपल्याला. बरोबर. सूर्य पाहतो असं नाही होत. हा, जर सूर्य पाहतो काय असेल, सूर्य स्वतः बघत असेल तर. बरोबर. जसं सूर्य पृथ्वीम पश्यती. सूर्य पृथ्वीला पाहतो, तर त्यावेळेला सूर्य झाला असतो. पृथ्वी सूर्यम पश्यती, पृथ्वी सूर्याला पाहते. म्हणजे सूर्य हा कर्ता आहे, कर्म आहे, हे त्याच्या शब्दाच्या स्वरूपावरून आणि ते स्थान बघून आपल्याला कळतं की तो कर्ता आहे का कर्म आहे. जर कोण हा उत्तर देत असेल तर तो कर्ता, आणि काय हे उत्तर देत असेल तर ते कर्म. कोण करतो तो कर्ता, आणि काय होतं ते कर्म, आणि जे उरेल ते क्रियापद. म्हणजे आपण सध्या जे वाक्य बघतोय ती कर्ता कर्म क्रियापदाची साधी वाक्य. किम करोती एषः, तो काय करतो, तो हा कर्ता. किम ठीक आहे, करोती क्रियापद. इथे कर्म असं नाहीये, हे अकर्मक वाक्य झालं. पण सूर्यम पश्यती हे सकर्मक झालं, कर्मासहित झालं. तो सूर्याला पाहतो. पश्चात किम करोती, नंतर काय करतो. याचं हे सिक्वन्सने एक वाक्य त्याने घेतलंय. रमेश नावाच्या मुलाबद्दल त्याने बोलतोय की रमेश किम करोती एष रमेश, काय करतोय रमेश, हा इथं रमेश आहे. किम करोशी एषः, सूर्यम पश्यती. तर रमेशचा मित्र आला असेल तो विचारतोय काय करतो रमेश, हा इथे रमेश, काय करतोय तो, सूर्याला पाहतोय. नंतर काय करतो ते उत्तर पुढे येतं. आता आपले 39 झालेले. एखाद्या सर, वाक्यावर हा, किंग करोती एषा, हा सिक्वेन्स असा जर राहतो का, एषा किंग करोती असा येऊ शकतो? नाही, कसा येऊ शकतो. एषः किम करोती हे आपल्या मराठी मधल्या साधारण वाक्य बनवण्याचा. हा काय करतो आपण घेतलं इथे. अच्छा, काय करतो हा, मुलांच्या गाण्याचं हे द्या ना. नाही ऐकून आलं क्लिअर. आता कोणीतरी सांगितलं ना लहान मुलांच्या गाण्यांचं साहित्य काहीतरी आहे. तर असं छोटं लहान मुलांसाठी असलेला ग्रुपवर टाका ना, आम्ही पण वाचू ते. अच्छा, लिंक असं गाण्यांच्या ना? ऐकू. एक प्लेलिस्ट होती माझ्याकडे लहान मुलांची अशी, त्या राहेगावकर मॅडमकडे आहे. मॅडम तुम्ही जमलं टाका त्याला. राहेगावकर मॅडम आहेत का? ठीक आहे, मी सांगतो ना, माझ्याकडे पण काही लिंक्स आहेत, मी टाकतो ग्रुपवरती लहान मुलांच्या.